सावली उठ बाळा, गुरुजी येतील आता, आपल्याला मूर्ती आत घेऊन जायची आहे ना. नाही बबलूशे काढ झोपलेत. ही अशी साथ दिली त्याने तुला? मूर्ती वहिनी, वहिनी, वहिनी मूर्ती नाही आहेत. काय? त्यांनी मगाशी बघितलं होतं ना, इथेच होती मूर्ती, मला नीट आठवतंय. मग अचानक काय कशी झाली? वहिनी मला टेन्शन येतंय. मी आता काय करू? काय होणार आहे पुढे? मला काय? सावली नको टेन्शन घेऊ, आपण करू काहीतरी. आपण शोधू, घरात कोणालाही कळायच्या आधी आपण ती शोधून काढू. हा, तू नको काळजी करूस. मी बबलू दादांना उठवते. बबलू दादा उठा, दादा उठा, उठा लवकर. काय कर रे, आपण पोचलो काय? तुम्ही घरातच आहात, उठा लवकर. करत आहे ना, 5 मिनिटं झोपून दे ना. बबलू उठ, मूर्ती चोरीला गेली आहे. काय फोन झोप काय करतोस तू? एक मिनिट, एवढी झोप कशी काय लागली मला? मी आता झोपत नाही. थांबा, वहिनी मला स्वप्न पडलं होतं, तिथं कुंडात ना कोणतरी मूर्ती उचलून घेऊन चाललंय. नाही, हे स्वप्न नाहीये, खरं घडलंय. मूर्ती गायब झाली आहे. इथेच कुठेतरी असेल, शोधायला हवी. चला लवकर. वहिनी पण मला कळत नाहीये, या कुंडातून आपोआप कशी मूर्ती बाहेर येईल? वहिनी, या जगात काही होऊ शकतं, आणि मेंढराच्या घरात वाटेल ते होऊ शकतं. आता आपल्या हातात काय आहे? काय आहे? काय नाही आहे. चला शोधूया. चला आता. तुम्ही इकडे, मग मी इकडे. अरे वा, चहा पिताय? कोणी बनवला चहा? सावली तर बाहेर आहे. मॉम, मी बनवलाय. तुम्ही घेणार का? नाही नको, मला एवढी रिस्क घ्यायची नाही. मॉम असं काय करताय? छान झालाय चहा, इतका पण वाईट नाहीये. बहिणी इतका पण म्हणजे? तारा, म्हणजे मला असं म्हणायचं की छान झालाय चहा. खरंच छान झालंय हा चहा. ती मूर्ती विराजमान करायची आहे ना. मी गुरुजींना फोन करतो, तुम्ही मूर्ती घेऊन या. ठीक आहे, मी त्या मुलीला सांगते घेऊन यायला. हॅलो, सावली काय झालं? सापडली का मूर्ती? नाही वहिनी, मला भीती वाटते. ही माझी जबाबदारी होती ना, मी चुकले. मला भीती वाटते. मला कळत नाही काय करायचं. वहिनी, तुमची चूक नाहीये. अहो, हे सगळं माझ्यामुळे झालंय. मीच नीलदादाला आणि सोमदादाला सांगितलं की रात्री आळीपाळीने आपण राखण करू. मला झोप लागली, मूर्ती गायब झाली. आता माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे. नाही बबू दादा, तुमची चूक नाहीये, माझी जबाबदारी होती. मला पाळता नाही आली. काय पाळता नाही आलं तुला? काय विषय सुरू आहे? कसलं डिस्कशन सुरू आहे? कोणी सांगेल का? अमृता वहिनी. ऐश्वर्या, गणपतीची मूर्ती गायब झाली आहे. काय? आपल्या बाप्पांची मूर्ती गायब झाली आहे? ऐश्वर्या प्लीज हळू बोल ना. म्हणजे आम्ही शोधतोय, पक्कीच सापडेल मूर्ती, मला खात्री आहे. पण प्लीज मूर्ती सापडेपर्यंत घरी कोणालाच काही बोलू नको प्लीज. वहिनी, कळतंय का काय बोलताय? किती कॅज्युअली बोलताय तुम्ही. सापडेल म्हणजे? चोरीला गेलेली, गायब झालेली मूर्ती कशी सापडेल? तुम्हाला माहितीये का तिघांना मूर्ती कुठे ठेवली आहे ते? मूर्ती शोधण्यासाठी हातपाय मारावे लागतील, शोधाशोध करावी लागेल. पण त्याआधी हे सगळं जाऊन घरात सांगावं लागेल सगळ्यांना, स्पेशली मॉमना. मी लगेच जाऊन मॉमना हे सगळं सांगते. ऐश्वर्या थांब ना प्लीज. आता
जबाबदारी निभावता येत नसेल तर मग घ्यायची कशाला? तरी मी तुला सांगितलं होतं ती मूर्ती आमच्यासाठी किती महत्वाची. पैसे वगैरे सगळे जाऊ देत ग, ते महत्वाचं नाहीये, पण आमच्या श्रद्धा, आमच्या भावना, त्यांचं काय? आणि आमच्या घरात याआधी हे असं कधीच घडलं नव्हतं. सावली आहे ना घरात, मग असंच होणार. ती असंच वागते. मला चांगलेच अनुभव आहेत तिचे. करेक्ट आहे तुझं. चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला तर आणखी काय होणार मॉम? हेच होणार ना. ते झालं, आता पुढे काय करायचं आपण? सावली, तू कोणाला बघितलंस का तिकडे? सावली वहिनी, आपल्या घरच्या मेंबर्स व्यतिरिक्त तिकडे तुला कोणी दिसलंय असं काही आठवत आहे? कसं आठवेल? हा, झोपा काढत होत्या ना मॅडम, लक्षच नव्हतं. तारा शांत बस ना, ती आधीच टेन्शन मध्ये आहे. त्यात तू हे असं बोलतीस. हे बघ, तुला काही चांगलं बोलता येत नसेल ना तर बोलू नकोस. सोहम, खूप मोठी गोष्ट घडली आपल्या घरात. कुणाचाही पारा चढेल. पण मॉम, आपल्याला शांतपणे विचार करावा लागणार आहे आता. शांतपणे म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं सोहम? हा, नाही, आता आपण भरपूर वेळ वाया घालवलाय ऑलरेडी. मला असं वाटतं आता टाइमपास करण्यापेक्षा आपण एक प्रॅक्टिकल डिसिजन घेऊया. इमोशन्स वगैरे आहेत, मला सगळं मान्य आहे, बट गाईज लेट्स बी प्रॅक्टिकल. पोलीस कंप्लेंट करूया. नाही, ह्याने काय होईल, आपल्या घरात ना मॅटर बाहेर कळेल लोकांना आणि आपल्या इमेजवर येईल. पण प्रिपेअर राहूया त्या गोष्टीसाठी. आपण जरा संयमाने घेऊयात का? सारंगचं म्हणणं बरोबर आहे. नाही, संयमाने घ्यायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं सारंग? मूर्ती शोधूयात आपण. आणि जर तुम्हाला शोधायची नसेल तर मी शोधेन. एक मिनिट, तू एकटा का शोधणार? आपण सगळे राहतो ना या घरात, आपण फॅमिली आहोत, तर एकत्र शोधूया. असं परक्यासारखं का बोलतोयस? आणि कुंपणानेच जर शेत खाल्लं असेल तर मूर्ती कशी सापडेल ना? तुम्हाला काय म्हणायचं ते कळतंय मला. सावली इथेच थांबेल. आई आणि बाबा जातील सगळ्यांच्या खोल्यांमध्ये आणि मूर्ती शोधतील.